श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रसिद्ध संवाद तज्ज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर उज्ज्वला बर्वे यांनी पालकांसाठी विनासाहित्य रंजक बैठे खेळ कल्पना मंथन हा एक आगळा वेगळा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम नक्की आहे तरी काय, आणि या खेळांच्या माध्यमातून आजच्या डिजिटल युगात मुलांची कल्पनाशक्ती कशी जागृत ठेवावी या विषयावर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण डॉक्टर उज्ज्वला बर्वे यांच्याशी चर्चा करणार आहोत. ऐकूया प्रिया जाधव यांनी डॉक्टर उज्ज्वला बर्वे यांच्याशी साधलेला संवाद. नमस्कार उज्ज्वला मॅडम. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. धन्यवाद मला बोलावल्याबद्दल. विना साहित्य बैठ्या रंजक खेळांचं कल्पना मंथन हा जो उपक्रम तुम्ही राबवत आहात, तर हा उपक्रम नक्की काय आहे आणि ही कल्पना तुम्हाला कशी सुचली हे आमच्या श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल. विना साहित्य बैठ्या खेळांचं कल्पना मंथन या नावावरूनच बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून लक्षात येत असतील, पण कल्पना मंथन शब्दामुळे थोडासा लोकांचा गोंधळ होत असेल. माझी काय कल्पना आहे याच्यामध्ये, मी पालकांना, मग त्याच्यामध्ये आई वडील असतील, मावशी, म्हणजे वयाने मोठी असलेली माणसं, त्यांना मी विना साहित्य, की ज्याला कोणत्याही साहित्याची गरज नाही, जे बैठे आहेत, म्हणजे मैदानात वगैरे जायची गरज नाही, पळापळ करण्याची गरज नाही, आणि रंजक, मन त्याच्यामध्ये रमेल, खूप मजा येईल असे खेळ कसे घ्यायचे याचे आपण सगळे मिळून कल्पना लढवूयात, असं मी माझ्या या उपक्रमामध्ये म्हणते. आता कल्पना लढवायच्या म्हणजे काही अगदी शून्यापासून सुरुवात नाही करायची. मी काही असे खेळ सांगते. मला जवळपास 25-30 असे बैठे सुंदर खेळ माहिती आहेत, जे मी वर्षानुवर्ष, म्हणजे माझ्या मुली खूप लहान असल्यापासून खेळत आली आहे. आम्ही वेगवेगळ्या वयाच्या मैत्रिणी किंवा इतर मित्रमंडळी गेलो तरीही आम्ही खेळू शकतो असे मला खेळ माहिती आहेत, आणि मी खूप हौसेने अनेक वर्ष खेळ घेत आलेली आहे. बिल्डिंग मधल्या मुलांचे घेत आलेली आहे, त्यामुळे मला माहिती आहेत खेळ. आणि मला एवढ्या अनुभवावरून असं लक्षात आलं की असा काही कुठला विशिष्ट कुठे लिहून ठेवलेला खेळ खेळायची गरज नसते. आपण नवनवीन खेळ तयार करू शकतो. म्हणून मी माझ्या कार्यशाळेत लोकांना सांगते की मी जर 2 सांगितले ना खेळ, तर त्याच्यावरून तुम्हाला 4 वेगळ्या कल्पना सुचल्या पाहिजेत. आणि तसं आपण कल्पना मंथन, ज्याला इंग्रजीमध्ये ब्रेनस्टॉर्मिंग म्हणतात, आपण एकत्र मिळून किंवा माझं काही ऐकल्यामुळे तुम्हाला नवनवीन कल्पना सुचतील आणि भरपूर खेळ आपल्याला घेता येतील, असं मी एक 4 महिन्यांपूर्वी कल्पना मंथन सत्र सुरू केली. अगदी अगदी अनपेक्षितरित्या हे सगळं सुरू झालं. त्यामुळे ते कसं सुरू झालं हेही सांगायला मला नक्कीच आवडेल. मुंबईहून पुण्याला ट्रेननी येत होते. छान एसी डबा होता, आरक्षित डबा होता, त्यामुळे सगळ्यांना बसायला व्यवस्थित जागा होती. आणि माझ्या पलीकडच्या बाजूला एक कुटुंब बसलं होतं. आई वडील, 2 मुलं आणि ती जुळी होता बहुधा. दोन्ही ती मुलं 8 एक वर्षाची असतील आणि 2 आज्या. परंतु 3-3.5 तासामध्ये त्यांच्यामध्ये काही संवादच नाही झाला. आई मोबाईलवर बोलतीये, बाबा, मुलं सुद्धा मोबाईलवर होती, सगळा वेळ आपापल्या मोबाईलवर खेळत होती. आजी पण नुसतेच बसल्या त्या दोन्ही. तर मला इतकं कसं तरी झालं. अर्थात माझ्या मुली लहान असताना मोबाईल नव्हते, त्यामुळे प्रवास ही पर्वणी असायची आम्हाला, एकमेकांबरोबर दंगा करण्याची, वेगवेगळे खेळ खेळण्याची. ते बघून मला असं वाटलं की अरे हे का नाही असं करत आहेत, काहीच काम नाहीये दुसरं. मग माझ्या डोक्यात चक्र सुरू झालं की हे असं करत नाहीयेत याचं कारण कदाचित आई बाबांनाच माहिती नसेल की मुलांबरोबर कसं खेळता येतं. कारण मुलांना आपलं ग्राउंडला पाठवून दिलं की झालं, आपणही खेळू शकतो मुलांबरोबर, हे माहितीच जर नसेल समजा त्या आई बाबांना, तर ते कसे खेळतील. म्हणून मग मी असं सहज समाज माध्यमावर म्हणलं की मी असे क्लास काढू का, मी शिकवू का पालकांना की किती खेळ खेळता येतात. आणि इतका भरभरून प्रतिसाद मिळाला की मी म्हणलं ठीक आहे, आपण अशी एखादी कार्यशाळा घेऊन बघायला हरकत नाहीये. म्हणून पहिली अगदी चाचणी म्हणून घेतली आणि त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांचं नंतर म्हणणं असं की अरे किती सोपं आहे, आम्हाला सहज मुलांबरोबर खेळता येईल, आम्ही कारमधून जात असू तेव्हा, घरात नुसते बसलेलो असू तेव्हा. म्हणून मग ते सुरुवात झाली की मी पालकांना, मग पालक म्हणजे कोणी असो, ज्याला दुसऱ्या कोणाचे बैठे खेळ घ्यायची इच्छा आहे, अशी कोणीही व्यक्ती, पण अर्थातच लहान मुलं स्वतः नाहीत, 18 वर्षांच्या पुढची व्यक्ती आपण गृहीत धरूयात. तर अशांसाठी मी कार्यशाळा घेते. आता 5वी कार्यशाळा माझी या महिन्यात होईल. दर महिन्याला चालू आहे. खरंच मॅडम, तुम्ही जे म्हणालात की आई बाबा जे असतात ते मोबाईलमध्ये गुंतलेले असतात आणि मुलं सुद्धा गुंतलेली असतात, आणि हे जे चित्र आहे सगळीकडेच पाहायला मिळतात. अगदी बाहेर कुठेही आपण असू, मोबाईल शिवाय आपल्याला पुढे काहीच दिसत नाही. अगदी निसर्गरम्य ठिकाणी जरी गेलो तर आपण तिथे जाऊन सेल्फी काढत असतो. म्हणजे आपण ते ठिकाण किती अनुभवतो, किती पाहतो, किती मनपूर्वक त्याचा उपभोग घेतो ते दूरच राहतं. पण आपण फोटो काढण्यात म्हणा किंवा व्हिडिओ बनवण्यात बिझी असतो, हे चित्र खरंच
असल्यासारखंच दिसतं. आणि नाही ते आजकाल खरं आहे. हं, दुसरी मला काय गोष्ट माहिती वाटते का, की एकतर याच्यामध्ये मुलांचा दोष नाही. कोणत्या तरी टप्प्यावर आईबाबांनी त्यांच्या हातात मोबाईल दिलाय बरोबर. आणि त्या मोबाईलमध्ये इतकं बघायला आहे ना, की त्याच्यावरनं नजर हटणं अवघड आहे. परंतु मोबाईल पासून फक्त मुलांना दूर ठेवणं हाच माझा एकमेव उद्देश. म्हणजे ज्यावेळेला माझ्या डोक्यात ही विचारचक्र सुरू झाली, हं, त्यावेळेला अरे ही 2 मुलं मोबाईलवर खेळतायत 3 तास, आई बाबा कसा त्यांचा मोबाईल काढून घेऊ शकतील हा विचार नव्हता. माझ्या डोक्यात प्रामुख्याने विचार होता, अरे संवाद का नाहीये यांच्यामध्ये? आई बाबा आणि मुलं एकमेकांशी बोलत का नाहीयेत? आजीशी का नाही बोलत आहेत? मग कदाचित मुलांशी काय गप्पा मारणार असं वाटलं असेल. म्हणून मग अनुभव मला आठवला, की अशा बैठ्या खेळांच्या, आता बैठे खेळ म्हणजे कोणती अशी उत्सुकता या टप्प्यावर निर्माण झाली असेल. अगदी. अगदी साधा म्हणला तर अंताक्षरी. गाण्यांची नाही, कारण आपल्याला गाडीत वगैरे काही मोठमोठ्या अंताक्षरी कदाचित नाही खेळता येणार. पण साधी शब्दांची अंताक्षरी असते. म्हणजे अगदी तुम्ही असं समजा की फळांच्या नावांची अंताक्षरी. आता हे 8 वर्षाची मुलं आहेत, त्यांना कोणती फळं आहेत आई-बाबांना माहिती आहे. बरोबर आहे? हं, खरंच. आज्यांना पण जुनी फळं काही माहिती असतील. हं. मग ते 6 जण जर बसल्या, ए चला रे आपण फळांच्या नावांची अंताक्षरी खेळूया. चला मी म्हणलं ब. मग लगेच पुढच्याला सांगायचं, सांग बरं आता तू बचं काही फळ आठवतंय का? इतकं त्याच्यामधून डोक्याला चालना मिळते, की नाहीये डोळ्यासमोर चित्र काही नाहीये. सगळं डोक्यातून स्मरणशक्तीतून आठवायचं आहे. आणि हे कौशल्य कमी होत चाललंय, ही दुःखाची गोष्ट आहे. आणि काय होतं तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनीच. मुलांना आपल्या आई-वडिलांचं आपल्याकडे पूर्ण लक्ष आहे असं जेव्हा जाणवतं, तेव्हा मुलं अतिशय खुश होतात. ही अगदी पहिली गोष्ट खरं. लक्षात घेतली पाहिजे, की मुलांना क्वालिटी टाईम द्या. म्हणजे मुलांबरोबर चांगला वेळ घालवा असं जे म्हणतात ना, चांगला म्हणजे काय? तर चांगला म्हणजे पूर्ण लक्ष द्या मुलांकडे. मुलांना काय म्हणायचंय ते ऐका. पण आई बाबा काही मुलांबरोबर काउन्सिलर सारखं बोलू नाही ना शकत. मग अशा खेळांमधून लक्षात येतं की अरे माझ्या मुलाला पटापटा आठवत नाहीयेत किंवा पुरेशी फळंच माहिती नाहीयेत. ओ म्हणजे का बरं आपणच दिली नाहीत का काय त्याला फळं? छोट्या गोष्टी खूप कळायला लागतात. हा दुसरा एक महत्वाचा फायदा की संवाद होणं माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. तो संवाद नसल्यामुळे सुद्धा मोबाईलकडे जातायत का मुलं? हाही विचार करायला लागतो. नाही खरोखर आहे की आपण संवाद कुठेतरी हरवत चाललेलो आहोत. हं. अनेक ठिकाणी मी पाहते माझ्या ओळखीच्यांमध्ये सुद्धा की मूल घरात आहे आणि ते आपल्याला दुसरं कोणाशी बोलू देत नाहीये. तर त्याला हं. मोबाईल दिला जातो. मग तासनतास ते मूल शांत बसलेलं असतं कारण त्याच्या हातात मोबाईल, टॅब किंवा ते टीव्ही समोर असतं. तर माझा पुढचा प्रश्न हाच आहे की ही जी बरीचशी लहान मुलं आहेत, मग अशा वेळेस कल्पनाशक्ती किंवा इमॅजिनेशन मुलांच्या विकासासाठी किती महत्वाचं आहे तुम्हाला वाटतं? आणि हां. हे जे बैठे खेळ आहेत हे त्यांच्या अपब्रिंगिंगसाठी म्हणा, त्यांच्या मानसिक वाढीसाठी प्लस शारीरिक वाढीसाठी कशी अगदी. मदत करू शकतात? शारीरिक तर अर्थातच हे बऱ्यापैकी बैठे आहेत. त्याच्यामुळे थेट शारीरिक आपल्याला त्याचा फायदा नाही दिसणार. पण मानसिक वाढ याचा अर्थ काय? जसजशी मुलं मोठी होत असतात, तसतसं आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण त्यांना घरी, दारी आणि विशेषतः शाळेत मिळत असतं. शाळेमध्ये आपण प्रामुख्यानं त्यांनी काय शिकावं अशी आपली अपेक्षा. त्यांनी मित्र जोडावेत, त्या निमित्तानं घराबाहेर जावं, सामाजिकीकरण व्हावं हा झाला मुद्दा. पण काय शिकायचं असतं तर एकतर भाषिक कौशल्य शिकायची असतात. नंतर त्यांची स्मरणशक्ती वाढली पाहिजे, त्यांची निरीक्षण शक्ती वाढली पाहिजे. बरोबर आहे? त्यांचं एक गणिताचं पण ज्ञान थोडंसं वाढलं पाहिजे. त्यांची तर्क करण्याची शक्ती वाढली पाहिजे. मग ही जर मूलभूत कौशल्य मुलांमध्ये यायला हवी असतील, कारण आता शैक्षणिक धोरणही तेच सांगतं की पाठांतर हे शिकण्याचा पर्यायच नाहीये. मुलं आपणहून काय विचार करतायत? अरे पण मग मुलांना विचार करण्याची संधी द्या ना. ती विचार करण्याची संधी अशा खेळांमधून मिळते. उदाहरण देते तुम्हाला एक. म्हणजे मगाशी अंताक्षरीचं तर सांगितलंच, ती अगदी सोपी असते. जर आपण असं मुलांना डोळ्यासमोर काही नाही, हातात कागद नाही, काही नाही, काय त्यांना आठवतंय त्याच्यावरून आपल्याला बोलायचंय. म्हणजे मग आपल्याला काही की लहानपणी शाळेत कोडी माहिती होती. पण ती कोडी अवघड असतात. पण आपण समजा एखाद्या गोष्टीचं वर्णन केलं की आपल्या घरामधली अशी एक वस्तू सांग बरं की जिचा लाल रंग आहे, जी आयताकृती आहे, जी आपण फक्त झोपण्याकरता वापरतो. बरोबर आहे? मग आपोआपच हळूहळू करत त्याच्या डोळ्यांसमोर ते चित्र यायला लागतं. आयत म्हणजे काय? हा आकार डोळ्यासमोर यायला लागतो. मग फक्त झोपण्याकरता वापरतो. अच्छा म्हणजे मग त्याचं निरीक्षण आहे का झोपायच्या वेळेचं? हे समजा मी पलंगावरची चादर असं माझ्या डोक्यात समजा असेल. पण मग हे जेव्हा मूल एका जागी शांत बसेल तेव्हाच हा विचार करेल ना. म्हणून बैठे खेळ आणि म्हणून विनासाहित्य खेळ आणि विचार कर. आणि अर्थातच आपण मुलांना काही परीक्षेत प्रश्न विचारल्यासारखं हे विचारत नसतो ना. उत्तेजन देत, हळूहळू मदत करत,
अरे नाही का, तुझ्या खोलीत आहे, माझ्या पण खोलीत आहे, असं आपण काहीतरी सांगतो शिवाय. अच्छा म्हणजे पलंग आहे दोन्हीकडे वगैरे वगैरे जी काय वस्तू असेल त्यानुसार. तर हे हळूहळू हळूहळू तर्क करणं, एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीची सांगड जोडणं. आता मी जेव्हा म्हणलं लाल आणि आयताकृती, तेव्हा मग लाल आणि गोल त्याला काही जर आठवलं असेल तर ते काढून टाकावं लागेल डोक्यातून. असं डोक्यात त्याला चित्र रंगवावं लागतं. आणि हे केवढं मोठं कौशल्य आहे. आपल्याला फक्त सांगू तसं करणारे रोबोट नकोयत ना. आपल्याला स्वतंत्र विचार करणारी मुलं पाहिजेत. त्यामुळे असे असंख्य खेळ म्हणजे निरीक्षण शक्तीचे सुद्धा खेळ खेळता येतात, की आपण सगळे बसलेलो आहोत. एका मुलाला सांगायचं की आणि बरं ह्याच्यासाठी सगळी मुलं पाहिजेत असं नाही. माझा तर आग्रह आहे. घरात जे जे कोण असतील त्या सगळ्यांनी मिळून हे खेळायचंय. मग आजोबांची त्याच्यातून सुटका नाही, आजीची नाही, वडिलांची नाही. सगळ्यांनी मुलाला प्राधान्य देऊन सगळे मिळून जर एकत्र खेळले तर त्यांच्या लक्षात येतं की अरे आपल्याला पण मजा येते, इव्हन आजोबांना पण वाटतं. आणि दुसरी गोष्ट जी मला माझ्या मुलींनी किंवा मी ज्या मुलांबरोबर खेळते ना, ते सांगतात की खूप मोकळेपणा यायला मदत होते. जेव्हा तुम्ही खेळत असता ना, त्यावेळेला एक प्रसन्न मनस्थिती असते. नाही खरंच आहे. म्हणजे जेव्हा वरिष्ठ सगळे एकत्र आहेत आणि मुलांनाही एक प्रकारची ती सुरक्षिततेची भावना वाटते, बरोबर आहे. आत्मविश्वास वाढतो आणि आज माझे आई-वडील किंवा आजी-आजोबा, काका-काकी म्हणा किंवा बहीण, दादा हे माझ्यासोबत बोलतायत आणि आपण बरोबर. एकत्र बसून आणि ही मजा मागच्या पिढीतल्या आपण सर्वांनी अनुभवलेली आहे. पण ह्या ज्या अनुभवलेली आहे. पिढीसाठी हे खूप मिळत महत्वाचं आहे. तर ते एक आहे. म्हणजे बैठ्या खेळांच्या क्लासला जर उद्या पालकांनी घातलं ना, तर मला खूप नाराज होईन मी. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या पालकांनी. मी त्यांना म्हणेन, मी तुम्हाला त्यांना घराच्या बाहेर पाठवण्याकरता नाही सांगितलेलं बैठ्या खेळांचं महत्त्व. मी असं म्हणतेय, की तुम्ही त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहात. तुम्ही त्यांच्यापेक्षा अनुभवाने मोठे आहात. तुम्ही तुमच्या मुलाला ओळखता. तुम्हीच हे खेळ तयार करून घेऊ शकतात. आणि खेळ घ्यायचा म्हणजे काय करायचं असतं? काही नाही. की काय करायचं आहे हे छान स्पष्ट शब्दात समजावून सांगायचं, नियम सांगायचे आणि खेळाला सुरुवात करायची. म्हणजे आता उदाहरणार्थ की 5 अक्षरी शब्द मी डोक्यात धरला एखादा, इंग्रजी शब्द, त्यातली 2च मी अक्षरं सांगितली. म्हणजे समजा मी सांगितलं की 5 अक्षरी शब्द आहे. पहिलं मी नाही सांगत टिंब-टिंब, दुसरं अक्षर आहे ए फॉर ऍपल, तिसरं अक्षर टिंब-टिंब मी नाही सांगणार, चौथं अक्षर टिंब-टिंब, 5वं मी सांगते ई. म्हणजे काय झालं? टिंब-टिंब ए, टिंब-टिंब, टिंब-टिंब ई. 5 अक्षरी शब्द. मग आता त्या मुलाला आपण सांगू शकतो की सांग मला एक 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 अक्षर ओळख बरं तू. पूर्णपणे हे आपण आधी स्पष्टीकरण द्यायचं. मग मूल काय करतं, अचानक ओरडायला लागतं की हा शब्द टेबल आहे. आपण म्हणायचं असं नाही, आपलं काय ठरलंय, एक एक अक्षर सांगायचं. मग ती मुलाला ती सहनशक्ती, नियम पालनाची जी काय गरज आहे, बरोबर आहे, थोडं शांतपणे थोडा विचार करून उत्तर द्यायचं, हेही आपण खेळाच्या निमित्तानं सांगू. हो आणि त्यांचा आत्मविश्वास तर वाढेलच आणि कल्पनाशक्ती जी आपण म्हणतोय ती सुद्धा वाढायला मदत होईल. तर माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे मॅम, तुम्ही हे जे प्रयत्न करताय तर मुलांना गॅजेट्स पासून दूर ठेवण्यासाठी किंवा ह्या खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही पालकांना काय सल्ला द्याल? आपण ना खरं फार मुलं करतोय बरं का. बरं. मोठी माणसं सुद्धा मोबाईलच्या अतिरिक्त आहारी गेलेली आहेत. आणि तेच पाहून मुलं अनुकरण करतात. याच्यात काही दुमतच नाहीये. मग मोठ्या माणसांच्या सुद्धा बुद्धीला चालना मिळाली तर काय नकोय का काय आपल्याला? पालक काय करतात, मोबाईल पासून लांब ठेवण्याकरता ना खेळणी आणून देतात. किती खेळणी आणून देणार तुम्ही? आज तुम्ही खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे आणि मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या या उपक्रमाला आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचतो आहे आणि मी पुन्हा एकदा सांगेन की हा काही फक्त माझा उपक्रम नाही. मला जे 4 खेळ माहिती आहेत त्यातले काही 2 मला कुठून तरी माहिती झाले होते, त्याच्यावरून मी नवीन खेळ तयार केले. तसंच इतरही करू शकतात आणि करायला पाहिजे लोकांनी, एवढीच माझी इच्छा आहे. हे आता एकमेकांना आपण सांगूयात आणि त्या निमित्तानं सगळे त्याची मजा घेऊयात. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य भारती गांधी. लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.